मिथुन राशीचा स्वभाव, या राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो? हुशार बुद्धिमत्ता असतो आणि अनेक विषयामध्ये रस मिळवून घेण्यासाठी, विषय समजून घेण्यासाठी उत्साही पुढाकार करतात आणि ते विषय समजून घेण्यासाठी प्रयत्न करतात खूप. आणि या राशीच्या लोकांना अष्टपैलू म्हणतात. अनेक विषयात बुद्धिमत्ता असल्या कारणाने एकाच विषयात टॉप लेवलला जाण्याची क्षमता नसतो, कारण सगळ्या विषयामध्ये थोडं थोडं ज्ञान असते. त्यामुळे एकाच विषयामध्ये, एकाच बिझनेसमध्ये टॉप लेवलला जाण्याची शक्यता कमी असते. यांचं बोलायचं पद्धत, बोली भाषा, या विनोदी भाषा, याच्यामुळं लोकांच्या मनात यांच्याबद्दल प्रेम, आतुरता निर्माण होतो. आणि हे या राशीचे लोकांना कसं आकर्षक करून घेता येते त्यांच्या विनोदी भाषामुळे, बोलकी भाषेमुळे. एखादी इव्हेंट जरी असला तर तिथं माईक जर मिळाला तर यांच्या बोलण्यावरूनच लोक यांच्यावरती फिरवतात, आकर्षक होतात. एवढं यांचं बोलायचं पद्धत भारी असतं. विनोदी भाषा, समोरच्या व्यक्तीच्या पोटातील दगड कसं विरघळता येते यांच्या बोली भाषेमुळेच तो माणूस यांच्यावरती फिदा होतो. तुमचं जर मिथुन राशी असेल, मी जे सांगतो तसं असेल तर कमेंट करा. आणि कुठल्याही वातावरणात मिसळायचं. 5-6 जणांचा ग्रुप असेल तर तिथं जायचं, मिसळायचं त्यांच्यात आणि आपले मत मांडायचं, बोलायचं त्यांच्यासोबत. त्यांना ते आवडते, लोकांमध्ये मिसळायचं आवडतंय. एका ठिकाणी राहत नाही. आणि यांची धूर्त स्वभाव म्हणजे कसं, आपली बाजू मांडायचं कसं आहे यांना चांगलीच डोकं असतो. एखाद्या वेळी तिथं यांची जरी चुका असलं तरी तिथं आमचंच खरं आहे कसं मांडायचं यांना ते अवगत आहे. म्हणजे ते परफेक्ट करता येते. तिथं आपली बाजू कसं मांडता येते, आपलीच बाजू खरं आहे हे मात्र या मिथुन राशीच्या लोकांना पूर्णपणे मांडता येते. म्हणजे आपली बाजू, धूर्तपणा, स्वार्थी आणि एकाच विषयामध्ये ठाम राहत नाही. हे लोक, मिथुन राशीचे लोक एकाच विषयामध्ये ठाम राहत नाही, त्यामुळे नुकसान होत आहे. एक जर बिझनेस करत असेल तुम्ही, ते बिझनेस कसं टॉप लेवलला घेऊन जाता येते ते विचार यांच्यात नसतो. सगळं मीच करावं यांचा एक स्वार्थी स्वभाव असतो आणि सगळं करते जेमतेम आणि एका कामामध्ये टॉप लेवलला जात नाही. आणि यांचा स्वभाव काही क्षणात, काही सेकंदामध्ये नाराज, आनंदी होण्याचे स्वभाव असतो त्यांचा. आणि त्यांचं एकंदरीत त्यांना असंच म्हणावं लागते, मानसिक दृष्ट्या यांचं सक्रिय, म्हणजे नवीन शोध घ्यायचं, लोकांना आकर्षक करून घ्यायचं, असं या राशीचे लोकांचा स्वभाव असतो. जर तुमचं राशी मिथुन असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. जरी नसले तरी कमेंट करू शकता. तुमचं कमेंट पॉझिटिव्ह असेल तर त्या कमेंटवरती मी अभ्यास करून परत
पुढच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करत असतो. धन्यवाद. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पेजला फॉलो करा.